सोलापूर शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2025 मध्ये उत्कृष्ट स्थान मिळवून देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। यशवंतराव चव्हाण सभागृह कौन्सिल हॉल येथे 8 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत ही महत्त्वपूर्ण कार्यशाळा सुरू आहे। सोमबा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या सूचनेनुसार आणि अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत सफाई कर्मचारी, घंटागाडी ड्रायव्हर तसेच मुख्य आरोग्य निरीक्षक अशा सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग आहे। यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मुक्त कंठाने कौतुक केले। त्या म्हणाल्या, ज्याप्रमाणे सीमेवरील सैनिकांबद्दल देशाला अभिमान आहे, त्याचप्रमाणे कोणताही सण असो व उत्सव शहराच्या स्वच्छतेसाठी अविरत झटणाऱ्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांबद्दल आम्हाला अभिमान आहे। तुमच्या या निस्वार्थ कार्यामुळेच शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते। तुमचे कौतुक जितके करावे तितके कमीच आहे। यासोबतच त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यावर विशेष भर दिला। कर्मचाऱ्यांनी महापालिकेद्वारे दिलेली सुरक्षा उपकरणे नियमित वापरावीत, जेणेकरून त्यांचे आरोग्य उत्तम राहील व आजारपणापासून बचाव होईल, असे आवाहन त्यांनी केले। तसेच पवार यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली की ज्या कर्मचाऱ्यांचे शिक्षण चांगले झाले आहे व ज्यांच्याकडे गुणवत्ता व पात्रता आहे, अशा सेवकांना त्यांच्या शिक्षणानुसार व कार्यानुसार पदोन्नती देण्याचे कार्य महानगरपालिका लवकरच हाती घेणार आहे। या कार्यक्रमादरम्यान विभागीय कार्यालय क्रमांक 5 मध्ये उत्तम कार्य करणाऱ्या सेवकांचा अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते सन्मानपत्र। सन्मानित सेवकांमध्ये विठाबाई सुधाकर कांबळे झाडूवाली, सुमन सुभाष साबळे झाडूवाली, कृष्णा व्यंकटेश बोनसे सफाई कामगार, राजू बिसना सांगे सफाई कामगार, अविनाश सुभाष सरवदे बिगारी आणि नामदेव निवृत्ती वाघमारे बिगारी यांचा समावेश होता। यावेळी शहर समन्वयक तेजस शहा, मुख्य आरोग्य निरीक्षक सूर्यकांत लोखंडे, झोन 5 चे सर्व आरोग्य निरीक्षक व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार तर म्हणा मोठ्याने। नमस्कार। व्हेरी गुड। आवाज ज्यादा चांगला आहे ना, तू जास्त काम करतो असं मला वाटतंय। तर असा उत्साह पाहिजे आहे। एक दिवस जरा कामातनं तुम्हाला रिलॅक्स केले आहे आणि इथं बोलवलंय। शाळेत किती जण गेले होते ह्यापैकी? इकडचे महिलांपैकी किती जण गेले शाळेत? शाळा शिकले का कोणी? नाही शिकलात? तू शिकलीस ना? हात वर करा शाळा शिकलेले। इकडे शाळा किती जण शिकले? मग त्या शाळेत गेल्यानंतर कसं बेंच असतो, खुर्ची असते किंवा खाली बसतो आपण, तसं शाळेत आल्यासारखं असं मला वाटत असते, बरोबर ना? तर ही आपली आज शाळा भरलेली आहे, फक्त नाव वेगळं आहे। आपली स्वच्छतेची शाळा आहे आणि ह्याचे खरे शिक्षक तुम्हीच आहात। म्हणजे आम्ही तुम्हाला काय शिकवणार, तुम्ही तुमच्या कृतीतनं जगाला शिकवलेलं आहे की स्वच्छता काय असते, कशी करायची असते, आणि तुम्ही करताय स्वच्छता जनतेची, नागरिकांची, शहराची, म्हणून शहर स्वच्छ राहत आहे। तर तुमच्या कार्याला माझा सलाम। खूप कार्य करताय तुम्ही, हे सगळ्यात महान कार्य, सगळ्यात मोठं कार्य जर कोण करत असेल सैनिकांनंतर किंवा सैनिकांच्या बरोबरीला, तर मला असं वाटतं की सफाई कर्मचारी करतात। देशभक्तीची आपण नेहमी म्हणतो की देशभक्ती असावी, देशावर प्रेम करावं। खऱ्या अर्थानं तुम्ही देशभक्ती करताय, देशावर प्रेम करताय, देशासाठी काम करताय आणि मला तुमचा अभिमान आहे। तुम्ही कित्येकदा तुमच्या कामाच्या वेळेपेक्षा जास्त काम माझ्यासाठी करता। मी तुम्हाला बोलवलं की येता, स्वच्छ सर्वेक्षण चालू असतं, कोणाची तरी व्हिजिट असते, आपल्या आता गड्डा यात्रा येणार आहे। तुम्ही असं बऱ्याचदा आम्ही तुमच्या कामाच्या वेळे व्यतिरिक्त जरी बोलवलं तरी तुम्ही असं म्हणत नाही की मॅडम आता करणार नाही, आणि हा आम्हाला दिलेला तुमचा शब्द असतो की कितीही संकट येऊ दे मॅडम, आम्ही तुमच्या सोबत असणार आहे। त्यामुळं मला माझ्या सगळ्या स्टाफचा, सफाई कर्मचाऱ्यांचा खूप अभिमान वाटतो। तुम्ही सगळ्यांनी स्वतःची पण काळजी घ्यायची आहे, आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे मागच्या सेशन मध्ये सांगितलेलं आहे। मी लेक्चररना हे पण सांगेन की त्यांनी त्यांची स्वतःची काळजी कशी घ्यायची ह्याच्यावर सुद्धा तुमचा वेळ ठेवा। कारण की काय असतं की घरच्यांनी जरी सांगितलेलं असतं की अशी काळजी घ्या, तशी काळजी घ्या, ते पटत नसतं। म्हणजे मग बाहेरचं येऊन काहीतरी सांगतो
तेव्हा ते पटत असतं. म्हणजे सोनाराने कान टोचले की ते टोचले जातात बरोबर. त्यामुळे शिक्षकांनी जरा सांगितलं की विद्यार्थी ते व्यवस्थित ऐकतील आणि त्याचं अनुकरण करतील. मला एवढं सांगायचंय की व्यसनांपासून दूर राहायचं आहे, चिंतेपासून दूर राहायचं आहे, आपण आपली काळजी घ्यायची आहे आणि आपलं आयुष्य कसं वाढेल यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. नाकाला नेहमी रुमाल बांधायचा आहे, नाहीतर तुम्ही जे बांधता उन्हापासून संरक्षण होण्यासाठी आपण ज्या ओढण्या बांधतो महिलांनी बांधायला पाहिजे, नाकाला सुद्धा बांधायला पाहिजे, वारंवार हात धुवायला पाहिजे, घाणीचं काम करताना आपण हँड ग्लोव्ह घालायला पाहिजे, गमबूट जिथं आवश्यकता आहे तिथं गमबूट घालायला पाहिजे. हे सगळं साहित्य आम्ही तुम्हाला देतो, पण त्याचा वापर होणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की मॅडम आम्हाला काही सामान मिळालं नाही, त्यातलं तुमच्यापैकी 1-2 जण मला येऊन भेटतात, जर असं सामान दिलं गेलं नसेल तर ते मी द्यायला होते. पण माझं SI यांना सांगणं आहे, CSI यांना सांगणं आहे की यांना सामानासाठी कमतरता पडून द्यायची नाही आणि त्याचं एक टाइम टेबल बनायचं. दर 3 महिन्याला द्यायचं सामान, दर महिन्याला द्यायचं सामान, वर्षातनं एकदा द्यायचं सामान. आपण जसं त्यांना हक्काने काम करून घेतो त्यांच्याकडनं, तसं आपण पण आपलं कर्तव्य आहे की त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपण जास्तीत जास्त साहित्य त्यांना देणं गरजेचं आहे. इतर पण तुमच्या काही गोष्टी आहेत. आता आपण जमादारांची पदोन्नती केली, तर अशा सुद्धा गोष्टी आता आपण तत्परतेने करतोय की जेणेकरून तुमचं कुठेतरी खंड नको पडायला आणि तुमची प्रगती होत राहायला पाहिजे. काही सफाई कर्मचारी आहेत ज्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे, तर त्यांनी सुद्धा ह्या व्यवसायातनं जर तुम्हाला बाहेर पडायचं आहे, ह्या नोकरीतनं बाहेर पडायचं आहे, आता तुम्हाला वाटतं की नाही आता शिक्षणच घ्यायचं आणि आपण चांगली नोकरी करायची आणि आपली पुढच्या पिढीला सुद्धा आपण ह्या व्यवसायात काय आणायचंय, तर अशा शिकलेल्या मुलांनी सुद्धा पदोन्नतीसाठी जेव्हा आता आपले अर्ज निघतात तेव्हा पदोन्नतीसाठी सुद्धा अर्ज भरायचे आहेत. मुख्य म्हणजे आपल्या मुलांना भरपूर शिक्षण देऊन मोठं करायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मी काय तुमच्या पाठीशी राहणार आहे. कधीही या तुमच्या अडचणीतून सदैव तत्पर असणार आहे आणि उपलब्ध असणार आहे. धन्यवाद. Like, subscribe, click on the bell.